मुक्तास क्रिएशन हँड एम्ब्रॉयडरी क्लास 47. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 47मध्ये आपले खूप खूप स्वागत. क्लास 46मध्ये मिरर लावण्याचे हे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. या क्लास 46मध्ये हे सर्कल शेपमध्ये असलेले मिरर्स आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे लावलेले आणि आपण आता या 47व्या क्लासमध्ये सर्कल शेपचा मिरर कसा लावायचा याचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. बघा, ही टिकली घेतलेली आहे. तर पहा, ही टिकली आणि हे मिरर आहे. तर टिकली ही दोन्ही साईडनी सारखी असते आणि मिररचा खालचा रंग वेगळा असतो. बघा, हा खाली पेपर लागलेला आहे. तर हा असा जो दिसतो आहे तो रंग खालून या मिररला असतो. तर मी आता ही टिकली लावणार आहे. तर ती कशी लावायची ते पहा. तर आधीप्रमाणेच ग्लू किंवा फेविकॉल लावून तिला चिटकवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ सोडून द्यायचं आहे. म्हणजे ती फेविकॉल वाढल्यानंतर घट्ट बसेल. यानंतर या टिकलीच्या बाजूला याप्रमाणे मार्क करून एक सर्कल शेप ड्रॉ करते. बघा, याप्रमाणे सर्कल शेप ड्रॉ केलेला आहे. हा केवढा आहे तर पहा, तुम्हाला कळेल या सेंटीमीटरच्या स्केलनी. तर बघा, हा साधारणतः अर्धा सेंटीमीटरला कमी आहे. याप्रमाणे हा बाहेरचा सर्कल ड्रॉ केलेला आहे. आता आपण हा मिरर लावायला सुरुवात करूया. बघा, या मिररच्या बाहेरून निडल काढायची आहे आणि याप्रमाणे स्टिच येईल. बघा, तुम्हाला दाखवते, पेनाने दाखवते. याप्रमाणे हा स्टिच आला पाहिजे. बघा, आता हा ज्याप्रमाणे हा चौकोन ड्रॉ केलेला आहे त्याप्रमाणे ते स्टिचेस येतील. तर हे बाहेर लाईन काढलेल्या आहे त्या फक्त हे स्टिचेस घेतल्यानंतर तसे लांब लांब दिसतील ते, त्यातील अंतर बघा. आता इथे दाखवल्याप्रमाणे निडल खाली टाकायची आहे म्हणजे हा एक उभा स्टिच तयार होतो. आता पुन्हा त्याच्या दुसऱ्या बाजूला याप्रमाणे निडल वर काढायची आहे आणि त्याच्या विरुद्ध साईडला निडल खाली टाकायची आहे. तर याप्रमाणे ह्या 2 लाईन्स तयार झालेल्या आहे. आता पुन्हा ह्या दुसऱ्या 2 लाईन्स करायच्या आहेत. तर बघा, अगदी बरोबर मिररच्या बाहेर निडल काढायची आहे. बघा, हा जी बाहेर लाईन आलेली तिथे नाही काढायची आपल्याला, बाहेरून इतक्या लांबून, आणि त्याच्या विरुद्ध साईडला निडल खाली टाकायची आहे. हा एक पुन्हा स्टिच तयार झालेला आहे इथे. आणि बघा, आता हा जे त्याच्या विरुद्ध साईडला आता एका स्टिच घ्यायचा आहे आपल्याला. तर निडल याप्रमाणे वर काढलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध साईडला खाली टाकायची आहे. बघा, याप्रमाणे या मिररवर हा चौकोन तयार होतो आणि ह्या स्टिचेसनी हा मिरर बांधला जातो. असा मिरर बांधला की तो घट्ट राहतो. आता पुन्हा पहा, हा जे स्टिचेस आहे त्याच्याबरोबर मध्ये सेंटरला आपल्याला एक डॉट घ्यायचा आहे. बघा, इथे आता ह्या स्टिचवर, पुन्हा या दुसऱ्या स्टिचवर आणि या स्टिचवर याप्रमाणे आपण प्रत्येक स्टिचच्या सेंटरला डॉट घेतलेला आहे. बघा, हा जो स्टिच आहे त्याच्याबरोबर मध्ये हा डॉट घेतला सेंटरला, या स्टिचच्या सेंटरला हा, या स्टिचच्या सेंटरला हा, अशा प्रत्येक स्टिचच्या सेंटरला आपण हे डॉट घेतलेले आहे. असे डॉट्स घेऊन स्टिचेस दाखवले तर स्टिच बरोबर कुठे घ्यायचं हे तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल, म्हणून मी हे स्टिचेस घेतलेले आहे, डॉट्स घेतलेले आहे. बघा, आता या कुठल्याही एका डॉटमधून निडल वर काढायची आहे आणि याप्रमाणे हा स्टिच घ्यायचा. बघा, डॉट टू डॉट घ्यायचा आहे. आपण या आधीच्या मिररमध्ये सुद्धा असेच घेतले होते, पण तुम्हाला डॉट्स घेऊन दाखवल्या नाही. डॉट्स घेऊन दाखवले की बरोबर कळते की आपण स्टिच बरोबर कुठे घेतलेला आहे आणि कशा प्रकारे घेतलेला आहे. तर ते चांगल्या लक्षात येतं आणि आपण अगदी व्यवस्थितपणे हे स्टिचेस घेऊ शकतो. तर बघा, आता इथे हा जो स्टिच घेतला आपण आधीच्या त्याच्या अलीकडून स्टिच काढलेला आहे आणि पुढे हा स्टिच टाकला तर टाकला स्टिच. बघा, आता नंतर मला या असा आडवा स्टिच घ्यायचा आहे. तर हा जो आधीचा स्टिच टाकलेला आहे त्याच्या आधी मी निडल वर काढणार आहे. बघा, याप्रमाणे आणि खाली टाकायची आहे. बघा, निडल अशी, म्हणजे आधीच्या स्टिचच्या वरून तो निडल येतो, स्टिच येतो. तर पहा, याप्रमाणे यामध्ये सुद्धा आपण असा केलेला होता. हे जे आहे हे स्टिचेस घेतलेले होते आणि मिरर घट्ट केलेला होता, बांधला होता मिरर, म्हणजे शिवला होता या ठिकाणी. तर बघा, आता आपल्याला इथे हे स्टिचेस घ्यायचे आहेत. त्याच्यावर हे बाजूचे मिररचे सगळे साईडचे स्टिचेस घेऊन झालेले आहेत. आणि आता आपण इथे आम्ही निडल वर काढलेली आहे आणि हे जे स्टिचेस घेतले होते मिररवर त्यामधून निडल पास करून घ्यायचे आहे आणि बरोबर पुन्हा तिथेच निडल खाली टाकायची आहे त्या स्टिचेसच्या बाहेर. आणि जी आउटलाईन आहे, आपण जी ड्रॉ केलेली आउटलाईन आहे त्याच्यावर निडल काढायची आहे आणि निडल काढायच्या वेळेस या लूपमधून ती पास करून घ्यायची आहे. बघा, याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण ब्लँकेट स्टिच करतो किंवा बटन होल स्टिच करतो त्याप्रमाणे बघा
आडव्या स्टिचेसमधून निडल बाहेर काढली, तिथूनच पुन्हा बरोबर बाहेरून खाली टाकून पुन्हा जो आउटलाईनचा सर्कल जो सर्कलची आउटलाईन आहे तिथं निडल पुन्हा लूपमधून बाहेर काढली. बघा इथे डायरेक्टलीच करून दाखवते मी. इथे डायरेक्ट करून दाखवलेलं आहे. निडल स्टिचच्या बाहेर काढून तिथेच खाली टाकून पुन्हा आउटलाईनवर बाहेर काढली. तर बघा याप्रमाणे याच्यामध्ये निडल बाहेर काढून पुन्हा तिथे खाली टाकली, ती डायरेक्ट टाकली होती. आणि आता परत दुसऱ्या स्टेपमध्ये निडल खाली टाकून आउटलाईनवर बाहेर काढली. तर याप्रमाणे 2 स्टेपमध्ये किंवा एका स्टेपमध्ये बघा आता ही डायरेक्ट बाहेर निडल काढली आणि खाली टाकून पुन्हा आउटलाईनवर काढली. ही एका स्टेपमध्ये लगेच केलेलं आहे. आणि आधीचा स्टिच ह्या 2 स्टेपमध्ये एकदा बाहेर काढली, बाहेर निडलच्या साईडला मिररच्या साईडला निडल खाली टाकून आउटलाईनवर काढली. हा स्टिच घेतल्यानंतर थ्रेड जास्त ओढायचा नाही आहे. जर ओढला तर आतील मिररवरचा सर्कल मोठा होईल आणि मिरर मोकळा होईल. तर याप्रमाणे आपल्याला या सर्कलच्या मिररच्या भोवती पूर्ण हे स्टिचेस घ्यायचे आहेत. तर मी हे स्पीडने दाखवते म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. तर पहा हा आता शेवटचा स्टेज आहे. इथे हा स्टेज घ्यायचा आहे आणि स्टेज घेऊन झाल्यानंतर निडल खाली टाकून गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा याप्रमाणे हा मिरर लावला जातो. तर हा आपल्या क्लासमधील 82 नंबरचा स्टेज आहे. तर यानंतर आता आपण पाहूया सर्कल शेपचा मिरर लावण्याचा चौथा प्रकार. यामध्ये हा मिरर वापरणार आहे आणि हे मोती यामध्ये लावणार आहे. तर ते कसे लावायचे ते आता आपण पाहूया. बघा नेहमीप्रमाणे फेविकॉल लावून मिरर लावून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ सोडायचा म्हणजे तो वाळेल. तर बघा आता यामध्ये थोडासा वेगळा प्रकार दाखवते मिरर फिक्स करण्याचा. बघा याप्रमाणे डॉट्स घ्यायचे आहे, जे वर आडवे 2 आणि उभे 2 याप्रमाणे 8 डॉट्स घेतलेले आहे. आणि आता इथे स्टिचेस घ्यायचे आहे. बघा हा एक स्टिच मिररच्या सेंटरला 2 डॉट्स घेतलेले आहेत. बघा तुमच्या लक्षात आलं असेल. हे 2 डॉट्स घेऊन हे 2 स्टिचेस सेंटरला घेतलेले आहे मिररच्या. बघा हा आधीचा मिरर मोठा होता, हा छोटा आहे म्हणून हे जवळजवळ स्टिचेस घेतलेले आहे. म्हणजे आतील सर्कल येतो तो छोटा येतो. बघा 2 उभे आणि 2 आडवे असे स्टिचेस घेऊन हा मिरर इथे शिवून घेतलेला आहे, म्हणजे शिवून बसवून घेतलेला आहे. तर बघा याप्रमाणे आता पुन्हा पहा यामध्ये दिसतात त्याप्रमाणे त्या 2 स्टिचेसच्या बाजूने हे स्टिचेस घ्यायचे आहेत. तिथे 2 स्टिचेस आहेत त्याच्या बाजूने निडलवर काढून अशा प्रकारे याच्यावर स्टिचेस घ्यायचे आहेत. बघा तुम्हाला दिसत आहे. बघा हा स्टिच घेतलेला आहे. तर त्याच्यात थोडासा वरतून निडलवर काढायचे आहे आणि जे 2 आडवे स्टिच घेतले होते त्यातील जो खालचा स्टिच आहे त्याच्या बॉटमला निडल खाली टाकायची. बघा तो खालचा स्टिच आहे आडव्या स्टिचपैकी, त्याच्या बॉटमला ही निडल खाली टाकलेली आहे. आता पुन्हा जो आडवा स्टिच आहे बघा हा आडवा स्टिच आहे, तर त्याच्या तिथून निडलवर काढायची आहे आणि पुन्हा हा एक स्टिच घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. म्हणजे आता हे जे उरलेल्या जागा आहे तिथे मोकळी आहे स्टिचेस घेण्यासाठी जागा, तिथून स्टिचेस घ्यायचे आहे आणि हा मिरर फिक्स करायचा आहे. ते म्हणजे बांधून घ्यायचा आहे थ्रेडनी स्टिचेसनी. तर बघा आता इथे ह्या 2च्या मध्ये ही जागा आहे इथे. तर इथे याप्रमाणे स्टिच घेऊन हा निडल शिवून घ्यायचा आहे, मिरर शिवून घ्यायचा आहे. तर बघा याप्रमाणे हा एक स्टिच घेतलेला आहे. आता तिथे वरती पण रिकामा आहे तिथे, तर तिथे एक स्टिच घेतला. याप्रमाणे सगळ्या साईडने स्टिच घेऊन मध्ये जो आहे या प्रकारे हा सर्कल तयार होतो. आता हे जे स्टिचेस आहेत त्याच्या बरोबर बाहेरून थोडंसं बाजूने आपल्याला याप्रमाणे मार्क करून सर्कल ड्रॉ करायचा आहे. बघा जास्त लांब नाही घ्यायचा आहे सर्कल, हा सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि परत स्टिचेस घ्यायचे आहेत. तर कसे घ्यायचे पहा, आपण ज्याप्रमाणे चेन स्टिच घेतो एक लूप तयार करून त्यातून निडल काढतो त्याप्रमाणे हा घेतलेला आहे. तर बघा आणि निडलमध्ये मोती टाकून याप्रमाणे सर्कलवर निडल खाली टाकून बसवून घेतला आहे. बघा आता पुन्हा निडल थ्रेडच्या वरून काढायची आहे, लूपमधून निडल काढायची आहे. एक
मोती टाकायचा. बघा याप्रमाणे निडल वर काढली आणि लूपमधून निडल बघा निडल काढली लूपमधून, जशी चेन स्टिच कसा घेतो त्याप्रमाणे, आणि मोती टाकून मोती सर्कलच्या इथे लावलेला आहे बघा, सर्कलच्या आउटलाईनवर. बघा याप्रमाणे आपल्याला या पूर्ण आउटलाईनवर हे मोती लावून घ्यायचे आहे. ते तुम्हाला स्पीडने दाखवत आहे, म्हणजे आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. तर बघा याप्रमाणे आपण मिरर बसवून त्याभोवती या प्रकारे मिरर बसवून या प्रकारे मोतीसुद्धा लावू शकतो. सुरुवातीचे स्टिचेस थोडेसे सैल झालेले आहेत, तिथे जाड आलेले आहेत, आणि नंतरचे स्टिचेस थोडेसे घट्ट घेतले. याप्रमाणे घट्ट ओढून घ्यायचे, म्हणजे ते बारीक येतात तिथे. बघा हा शेवटचा स्टिच आहे. इथे निडल खाली टाकायची आणि गाठ मारून घ्यायची. तर याप्रमाणे आपण मिररसोबत मोतीसुद्धा वापरू शकतो. आणि हा आपला क्लासमधील 83 नंबरचा स्टिच आहे. तर आता मिरर लावण्याचा 5वा प्रकार आणि त्यातील आणखी काही प्रकार पाहूया पुढील क्लासमध्ये. तर तुम्हाला हा क्लास कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, आवश्यक असल्यास शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आता आपण भेटूया पुढील क्लास 48 मध्ये नवीन प्रकारासोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.